श्रीमंत पैशावाला, किती पैशावाला, माझ्या देहूतल्या मालकानं त्याच्या पैशाची दखल घेतली. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, श्रीमंत पैशावाला होता, श्रीमंत. 7 कोटी घरं सोन्याची होती. महाराज 127 विद्वान होते त्याच्याकडे, 127 विद्वान, 127. राजकारणातला डॉन म्हणावा लागेल, त्रेतायुगातला डॉन. 127 विद्वान होते म्हणून पंढरपुरातल्या मालकाला सगळ्या अंगाला घाम सुटला होता त्याला मारण्यासाठी. हल्लीच्या राजकर्त्यांकडे त्याच्यातला एक जरी विद्वान असायला तर मरेपर्यंत त्याची खुर्ची जाणार नाही. तसे विद्वान यांच्याकडे नसतेत म्हणून कधी येतेत, कधी पडतेत, कधी येतेत, कधी पडतेत, असं होतं यांचं. विठाला 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 127 विद्वान, लंकेचा राजा रावण. आणि एवढ्या समर्थपणामध्ये एका संन्याशाला बांधलं. तो संन्याशी बांधून घेणारा नव्हता, पण बांधला अशा दोरीत. ती दोरी वळली होती सत्यलोकाच्या मालकानं, त्याचं नाव होतं ब्रह्मदेव. या ब्रह्मदेवाचा अपमान नकोय म्हणून त्या दोरीत बांधून घेतलं होतं. खरं जर दोरी ज्यानं वळली का त्याचाही एकदा कार्यक्रम इचकलता. वेदार्थाचा गोवा कन्याभिलाष वेदे नाही आईसे सांगितले. चुकीचं काम केलं विधात्यानं. सत्यलोकाचा मालक हालाक हारा मासाचा कुंभार, कुलाल हाराचा बापचाड हाचा अखंड मडके गरी तोरे, हे 3.5 हाताचे बंगले तयार करायचा कारखाना ज्या सत्यलोकाचा मालक विधाता ब्रह्मदेव आहे, त्याचा सुद्धा एक दिवशी पाय घसरला होता. मी म्हणत नाही, पुराण सांगतंय. मी म्हणत नाही, माही काय टप्पर आहे ब्रह्मदेवाच्या विरोधात बोलायला. पुराण सांगते. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे, पहावे पुराणे विचारोनी. देऊतले मालक सांगतात पुराणाला किंमत आहे, पण त्या जगाला निर्माण करणाऱ्या विद्वान पाय घसरला होता एकदा. पण तितका विद्वान इंजिनियर मी पाहिला नाही बांधकाम खात्यातला, सिव्हिल इंजिनियर. घरासारखी घरं तयार करणारी इंजिनियर आर्किटेक्ट जगात खूप असतील. एका वस्तूसारखी वस्तू तयार करणारी जगात खूप असतील, पण गिरगावच्या बाळूसारखा पृथ्वी जितके देश आहेत, एकाही देशात माझ्यासारखा नाही. एकाही देशात तळशे बाबा तुमच्यासारखा नाही. जर तुमच्या आणि माझ्या अंगठ्याच्या ठश्यासारखे दुसऱ्याचे ठसे असते तर माझ्या माघारीच माझी जमीन दुसऱ्यानं चिकली असती. हे मीच गिरगावचा बाळू आहे. बघा 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 बघा, अंगठ्यावरचे ठसे सुद्धा एकाच्या ठस्यासारखे नाहीत. असा जगातला एकमेव विद्वान तो ब्रह्मदेव आहे. काम चुकलंय त्याबद्दल नाही. मी आधीच ठोका आणलाय, मी नाही आणला, संतांनी मारलाय. माझी काय टप्पर आहे. मी पुन्हा सांगतोय, या लोकांना बोलण्याची माझी मुळीच पात्रता नाही. त्यांच्या पायाला चिटकलेल्या धुळीच्या कणा इतकी सुद्धा पात्रता नाही. पण संत वाङ्मय जे सांगते मी ते तुमच्यामुळे सांगतोय. माझी काय टप्पर आहे. एवढा विद्वान. याच्यातलं दुसरं विद्वानपणाचं कौशल्य सांगू का बाबाजी ब्रह्मदेवाचं. जगातलं कुठलंही पात्र करा, सोन्याचं घ्या, तांब्याचं घ्या, पितळाचं घ्या, कुठलंही पात्र घ्या, डॉक्टर कापसे, पण त्या पात्राला सुच्चाग्रो भयस्थितम, डोक्याच्या केसासारखं छिद्र पाडा. गोलू महाराज त्याच्यात पदार्थ थांबत नाही, त्याच्यात पाणी थांबत नाही. पण ब्रह्मदेव एवढे चतुर आहेत, ह्या भांड्याला 9 छिद्र केलेत तरी मनानं याच्यातलं पाणी बाहेर येत नाही. अद्याप नाही. काय कौशल्य असेल महाराज. आणि एवढ्या मोठ्या हाडामासाचा कुलाल ब्रह्मांडाच्या मालकाच्या नाभी कमळातून जन्माला आलेला विधाता, त्याचा अपमान नकोय. याच्याकरता माझ्या मारुतीरायानं दिव्य तेजस्वी संन्याशानं स्वतःला बांधून घेतलं. पोचले तिथं. रामनामाती ताकद सांगतोय. काय रामनाम शक्तिशाली. बांधल्याच्या नंतर मला असं वाटतंय सगळ्यात पैशावाल्यांना आकली असतात असं कधीच नाही. सगळ्या पैशावाल्यांना आकली असतात असं डोक्यातलं काढून टाका. आणि ज्यांच्याकडे पैसेच नाहीत त्याला आकली नाहीत हेही डोक्यातलं काढून टाका. पैसे नसल्यामुळं अक्कल गुंग होती, पण अक्कल असती. अजून बी लक्षात ठेवा, या पवित्र देशाचा इतिहास जर पाहत राहिला तर पैशावाल्याच्या जवळ बिना पैशावाल्या माणसांनीच त्यांना सहकार्य केलं. ज्यांच्याकडे पैसे नाहीत का त्यांच्यामुळेच या पैशावाल्यांना बुद्ध्या आहे आणि त्यांनीच यांना मोठं केलं. इतकी मोठी ताकद आहे.
तुम्हाला एक सांगू का राजू, माना न माना, आपल्या देशातले राजकीय क्षेत्रातले लोक चांगल्या गाड्यात बसतेत, हे VIP लोकांना मतदान केल्यावर का रानातल्यानं काम करणाऱ्यानं मतदान केल्यावर? काय माणसं हुशार आहेत बघा बघा बघा, हे का नाही? सर्वसामान्य लोकांनी त्यांना मतदान केलंय म्हणून ते बेटे चांगल्या कपड्यात एसी गाडीत बसायला लागलेत. एक पुन्हा मुद्दा सांगतो, किती शहाणा आचार्य असू द्या, किती शहाणा, तुम्ही सामान्य माणसाला साधं म्हणजाऊ नका. हीच तर लय खुटी ठोकली काय काय लोकायला, उपसत न ती, उपसत न बऱ्या बऱ्या लोकायलाच मानायचं. अरे बार खाल्याला बी मानी जा, कधी कधी मानी जा. जगात एकही आचारी नाही तळशे बाबा मोठाली लाकडं चुलांगणात टाकल्यावर पेटतील. नाही, मोठाली लाकडं पेटण्यासाठी बारकाल्या काड्या टाकावत लागत असतात. तेव्हा खपक्या लाकडं पेटत असतात कधी कधी, लक्षात ठेवा. म्हणून ज्याच्याकडे फार पैसे आहेत हा विद्वान असतो, अद्याप नाही. कंस नालायक होता, मथुरेचा राजा आहे, पैशावाला आहे, नालायक आहे. एक सांगू तुम्हाला, माझ्या पंढरपुरातल्या मालकाने गदायुद्धामध्ये प्रवीण असणारा एक वारकरी सोबत नेला. गदायुद्धामध्ये प्रवीण, पण वारकरी आहे बरं तो, वारकरी. आमच्याकडे एकदा एक भागवतकर आले. मला वाटतं आपल्या लोकांनी बी जरा तासात बोललं पाहिजे. आता काय सांगायचं राजे हो तुम्हाला, मी भागवत सांगायचं काय सांगू तू, हाणतो काय आम्हाला तू. आणि काय राजे हो आता त्या ठिकाणी बरं का, अशा प्रकारे कौरक अशा प्रकारे दळूदळू हाणायला आम्हाला. आणि काय त्या ठिकाणी भीमाला राग आला बरं का, आणि भीमाने पण केला, मी दुर्योधनाची मांडी फोडीन आणि त्याचं रक्त पिल. भीम माळकरी होता, आणि माळकरी पाप्याचं रक्त कसं पिल. पांडव माळकरी होते, मी काय सांगायचं. पाहती पांडव अखंड वनवासी, वनवासात भजन करणारा माणूस मांसाहारी असतो का महाराज? पांडव वारकरी येत. मग वारकरी असणारा भीम भजन न करणाऱ्या दुर्योधनाचं रक्त कसं पिईल? चुकीची गोष्ट आहे. गदायुद्धामध्ये प्रवीण माणूस, प्रवीण. एक सांगू का तुम्हाला, राजकारणातला डॉन तडशे बाबा कृष्णाची कॉलर पकडी भीमानं. राजकारणातला एक नंबरचा डॉन, एक नंबरचा, 2 नंबरचे विदुर होते, 3 नंबरचे कनक, पुढचे तुम्ही पहा. तरी 5वा सांगतो, 5वा राजकारणातला डॉन त्या माऊलीच्या पोटी जन्माला आलाय. समोर जे पुतळा आहे का, या माऊलीच्या पोटी जन्म घेतला राजकारणातला 5वा डॉन. आपण सगळे जिवंत आहेत तोपर्यंत 6वा तसा जन्माला येणे शक्य नाही. कॉलर धरली दडशे बाबा, कमराच्या खाली गदा मारली दुर्योधनाला. पडत नाही म्हणले. हे पंढरपुरातले मालक नियमाच्या बाहेर, पण पंढरपुरातल्या मालकानं दाबून चोपून भीम शांत बसला. तेव्हापासून मोठाले लोक बार करायला दाबून चोपून शांत बसले. हो, त्याचं ऐकावंच लागतं, बळविन शक्ती बोलू नये. इतका विद्वान एक श्रीमंत व्यक्ती होता. 22,000 राजे त्याचे तळपाय चाटीत होते, 22,000 राजे. त्याचं नाव होतं जरासंध. जरा नावाच्या राक्षसनीने सांदा जोडा, आणि तो मी विद्वान असतेत का हुशार असतेत का याच्यावर सांगायलो. 22,000 राजे ज्याचे पाय चाटतेत, एवढा मोठा श्रीमंत जरासंध. आकलीचा कांदाच नाही ना. 2 काठ्या झाल्या आस्तीन प्राप्ती. हो, सासरा नालायक, आणि त्या हरामखोर कंसाल पोरगी दिली. त्या पोरीनं त्याचे मायबाप अंधार कोठडीत ठेवायला लावले. म्हणजे हा पैशावाला होता, हाही हरामखोर, तो पैशावाला तोही हरामखोर. या रावणावर आता मधले सोडून द्या तळशे बाबा. रावणाच्या नगरीतले खडे सुद्धा परीस होते. पाषाण परीस भूमिजा बुलंद. श्रीमंती किती असेल मला सांगता येत नाही. 1.25 किलोमीटरचं एकीकडचं भिताड होतं. अहो 165 किलोमीटर, चुकून बोललो, 165 किलोमीटर एकीकडचं लंकेचं भिताड होतं.
आणि 1.25 किलोमीटर एकट्याचा राजवाडा होता तो एका प्रधानाचा, त्याचं नाव प्रस्त. हो, वाचून सांगतोय, ऐकून कधीच सांगत नाही. ऐकून फक्त सांगितलं या भागातल्या महात्म्याचं, माधव महाराज मगर सुरजखेडकर. अजून 5 लोक आहेत. पुन्हा 7व्याचं सांगतच नाही ऐकून. चांगलं बोलला तरी पण घरी जाऊन वाचितोय कशात लिहिलेलं असेल, बाकी वाचून सांगतोय. एवढा मोठा श्रीमंत, किती बिनाकली सांगतो तोडचे बाबा. वानराच्या शेपटीला इस्तू बांधणारा तुमच्या जिल्ह्यात माणूस आहे का? नाही नाही नाही. यन बांधला इस्तू. परिणाम काय झाला सांगू तुम्हाला. भारतीय संस्कृतीतल्या, हिंदू संस्कृतीतल्या पुरुषाचं पुरुषार्थ मिशात आणि दाढीत आहे. मिशात आणि दाढीत आहे. पैशावाला माणूस लोभाजी, पण झाडाचा पाला खाणाऱ्या वानरानं हनुमंत महाबळी दाढी रावणाची जाळी. पुरुषार्थच जाळला, पुरुषार्थ जाळला. पुरुषार्थ पहिल्याच दिवशी, पहिल्या टप्प्यात पुरुषार्थ जाळला. धार 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 शेपटी पेटली. वैशानर नावाचा अग्नी आहे. अग्नीचे 14 प्रकार सांगितले. वैशानर नावाचा अग्नी, बाकीच्या एका ठिकाणी 9, एका ठिकाणी 14 सांगितले. बाकी सर्व अग्नीचा पिता त्याला वैशानर नावाचा अग्नी म्हणतात. अन्न पचवतो जठर अग्नी. आपण सगळ्या गोष्टी पाकनिष्पत्ती करतो, वैशानर नावाचा अग्नी. यज्ञात वापरतो, हविष्य अग्नी. माणसं पेटवतात, भडा अग्नी. पाण्याला जाळतो, वडवानळ नावाचा अग्नी. अग्नीचे प्रकार सांगितले वेगवेगळे. हा वैशानर नावाचा अग्नीनं पेट घेतला. येणे जाळी येली लंका, धन्य धन्य म्हणे तुका. रामनामातली ताकद सांगेल, रामनामातली. अख्खी लंका जाळली. आणि कालांतरानं एका पक्षातून दुसऱ्या पक्षात विभीषण गेला. खोटं कसं होईल? ऐका ना म्हणले, तुम्ही मला राजा कसं काय म्हणता? आमच्या मालकाचे पाय धरलेस म्हणून. बरं ठीक आहे, मी प्रभू रामचंद्राचे पाय धरले म्हणून तुम्ही मला राजा म्हणता. आणि उद्या जर आज रात्यात माझ्या दादाची मती बदलली, म्हणजे रावणाची मती बदलली, रावणाची मती बदलली, रावणाने युद्ध सोडून पहाटे आंघोळ करून जर प्रभू रामचंद्राच्या पाया पडला, तर मग लंका कोणाला? म्हणले रावणालाच. मग मला, तुला अयोध्या, तुला अयोध्या देऊ. तर विभीषणाने विचारलं, अयोध्येचे मालक प्रभू रामचंद्र आहेत, मग तुम्ही कसं काय देऊ? अरे माझा मालकच इतका दयाळू आहे, माझा मालक इतका दयाळू आहे, माझा मालक इतका दयाळू आहे, माझ्या मालकासारखा जगात कोणी दयाळू नाही, कोणीच दयाळू नाही. तू काळजी करू नकोस. राजा शब्द साच केला महाराज. इतकी ताकद मारुती राय. तरी पण एक शंकेची खीर पोटात शिजत होती. मारुती रायनं विभीषणाला विचारलं, दादा तुला एकांतात बोलायचं रे. काय काम आहे? काही नाही रे, मी पूर्ण लंका जाळली रे, पूर्ण लंका जाळली. विभीषणाच्या दारात तुळशी वृंदावन होतं. रावण सात्विक नव्हता असं म्हणायचं नाही. रावण फार विद्वान होता. रावणाच्या विद्वत्तेला काशीतले मालक प्रसन्न झाले, म्हणून तर 7 कोटी घराचं गाव दिलं. भगवान शिवजीची कृपा आहे रावणावर.
एवढा विद्वान रावण होता, एवढा विद्वान, पण आचरणामुळं मातीत गेला. म्हणून मोठ्या माणसांचं वाक्य सांगतो तुळशी बाबा, गाथ्यातले 10-10, 20-20, 25-25 अभंगन श्लोक पाठ करणाऱ्यानं आचरणात राहावा, तर लोक डोक्यावर घेतील. रावण इतका विद्वान होता, इतका विद्वान, पण आचरणात मातीत गेल्यामुळं 2:18 आपतो हाणला, आपतो हाणला. इतका विद्वान, इतका विद्वान. त्याच्या विद्वत्तेला प्रसन्न शिवजी झाले, विद्वत्तेला प्रसन्न झाले. तर 5-5, 10-10 अभंग पाठ असणाऱ्या माझ्यासारख्या 10-5 श्लोक पाठ असणाऱ्या गिरगावकरानं जरा आचरणात वागावं, लोक कायमस्वरूपी डोक्यावर घेतील. या संप्रदायाला अभ्यासापेक्षा आचरणाला किंमत आहे. वारकरी संप्रदायात अभ्यासाला किंमत नाही असं म्हणत नाही, पण आचरण असेल तर त्याच्या अभ्यासाला किंमत, आचरणच जर नसेल तर त्या हरामखोराच्या अभ्यासाला कवडीची किंमत नाही. विठाला तुम्हाला एक सांगतोय, राग आला तर येऊ द्या. आचरण शून्य माणूस किती जरी विद्वान असेल, त्याला बोलून जर तुम्ही पाकिट देत असाल तर तुमच्या बोकांडीवर अर्ध पाप पडतंय. आचरण ज्यांचं मातीत गेलंय का, खड्ड्यात गेलंय का, कारण हा संप्रदाय सांभाळण्यासाठी ज्या व्यक्तीचं योगदान आहे त्या व्यक्तीचं नाव आहे माऊली महावैष्णव ज्ञानोबा आहे. 12 वर्षाची निवृत्ती दादा, 10 वर्षाचे ज्ञानोबा आहे, 8 वर्षाचे काका आणि 6 वर्षाच्या मुक्ताई साहेब. हाळून देऊन पैठणला बिना चप्पलच्या गेल्या. काय रोड असतील का त्यावेळेला, काय परिस्थिती असेल त्यावेळेला कल्पना करा ना. चप्पल नाही, बूट नाही पायात, रस्त्यानं रोड नसतील, 700 वर्षापूर्वीची गोष्ट, काय परिस्थिती असेल. हा संप्रदाय टिकवण्यासाठी, जयपत्र घेण्यासाठी, आपल्यावरचा आरोप बाजूला करण्यासाठी, उगाच हा संप्रदाय उंच नेण्यासाठी आळंदीवरनं पैठणला पायी यावा. महाराज किती किती पराकाष्ठा असेल, किती पराकाष्ठा. आणि या संप्रदायाचं आम्ही काम करतो म्हणून ज्या घरी ज्या बाईची चप्पल पाहायला भेटत नाही त्या डॉक्टरच्या बायकोनं पाय धुतले, आमचे पाय धुतले, पाय धुतले. एरवी तरी पुशे कोण आणि पावे देवासाठी मान. कोणी विचारलं असतं गिरगावच्या बाळ्याला, अरे ज्ञानोबाराय तुकोबारायचं नाव घेतोस म्हणून लोक तुझे पाय धुतीत, बेट्या जरा नीट वाग जाय. विठाला विठाला मारुतीरायनं बाजून घेतलं. विभीषणा पूर्ण लंका जाळली रे, पण तुझं घर नाही जाळलं. एक बोलू विभीषणा, मारुतीरायनं सांगितलं मी 11वा रुद्र भगवान शिवशंकर आहे. धारूरकर शास्त्रीचा एक पुरावा आहे. प्रत्येकाच्या दारात तुळस आणि तुळशीत महादेव असतो. तुळशी वृंदावन त्याच्यात महादेव असतो. पण बाकी सगळ्या राक्षसांच्या दारातल्या तुळशी होरपळून गेल्या. सगळ्या 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 तुळशी सुद्धा जळाल्या. घर जळाल्या होत्या कशा राहत्या, पण एकमेव असं घर होतं त्या घराच्या दारापुढची तुळस आणि तुळशीच्या बाजूची धर्माची पताका लावलेली जशाल तशी शाबीत होती. ती पण जळाली नव्हती, ती पण जळाली नव्हती. जी पाषाणाची घरं होती त्याचे रंग जळून गेले, घरं काळी पडली. विभीषणाच्या घराचा कलर सुद्धा आतु सर्वं प्रसन्नो वास्तु पुरुषाणां वास्तु प्रसन्नो भयस्थितो जायते प्रसन्नायां प्रसन्नस्तु भयस्थितः आक्रशतं दृश्यभयां चक्षुहिताय चंभयो नयन भर्वोस्थितं प्रसन्नस्तु चक्षुप्ररेका प्ररेका भयस्थितः. नामने कलर, नामने कलर यालाच म्हणायचं कलर, रंगन रंग रंग हा सुद्धा जळून गेला. पण विभीषणाच्या नाही. का का त्याच्यातलं एक तुम्हाला वृत्त सांगतोय. विभीषणाच्या घरात 4 दिवसाच्या कालात ती स्त्री चुलीला हात लाईत नव्हती, तुळशी वृंदावनाच्या जवळ जात नव्हती. हे पावित्र्य विभीषणाच्या घरात सांभाळल्या जात होतो.
म्हणून बिभीषणाच्या दारातली धर्माची पताका आणि तुळस सुद्धा शाबित आहे. 2.25 कोटीचं घर एका व्यक्तीचं. वास्तुशांतीला मी गेलो, कीर्तन केलं, चट पाहिलं, बुटाडं ठेवला, अलमाऱ्या पाहिल्या, पण तुळस नाही. आमच्या इंजिनियरनं सांगितलंच नाही. पाकिस्तानी होता का तो इंजिनियर आहे? हा, बुटाडं ठेवला, अलमारी सांगितली आणि तुळस सांगितली नाही. तुला भडव्या असं कशाला म्हणून बुका लावायचा राहिला होता ना. आमच्यावर घेतल्यावर कशी खसखसपी कधी तुमची नाही का? तुम्ही लई तुकाराम महाराजाची चुलते का? तुमचे चेहरे पाहिल्या पाहिल्या कळते किती बांध कोरितात. विडाला 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 एक माणूस लगेच उठला, महाराज आमच्या घरी तुळस आहे. मी गेलो बघायला, घरी तुळस होती तळशे बाबा, पण तुळशीच्या बुडाला जे खोटी ठोकलेली आणि तिला बोकड्या बांधल्या आणि चट्ट्या बोकड्यान तुळस खाल्ली. म्हणलं चांडाळा नाही लावणारा तू ह्यापेक्षा बरा. तो लावली पण तिच्या बुडालाच बोकड्या बांधला ना बोकड्या. आणि काय मोठाड बनून सांगू तुम्ही तुळस लावली. जोपासणं महत्वाचा विषय आहे. चला, मारुतीराय खिन्न झालेत महाराज. खिन्न या शब्दाचा अर्थ विचाराच्या प्रणालीच्या पलीकडची गोष्ट होती. मारुतीरायने विचार केला, अख्खं गाव जाळलं, येणे जाळी येली लंका. बरं, लंका गाव जाळल्याच्या नंतर तुकोबाराय धन्यता देतात. त्याअर्थी मारुतीरायनं काम चांगलं केलं. अहो, मोहळ होलीनं धर्मसिद्धांतात पाप सांगितलं. मोहळ कळतं तुम्हाला? मोहळ होलीनं पाप सांगितलं. पाप. आमची आजी म्हणायची, एकादशीच्या दिवशी मोहळ शेतकऱ्यानं होलू नये. काय असेल ती काही शिकलेली नव्हती, पण एकादशीच्या दिवशी होलू नये. शेतकऱ्याला तर काही पाप लागत नसतं. उगाच एक जण एकादशीच्या दिवशी फवारायला गेले आणि एक जण म्हणला वापस आहे. म्हणलं काऊन? एकादशीच्या दिवशी आळ्या मारित असतात का? घरच्या मारत्यांना. हा, आज वापसा आहे आणि आज फवारा करू देईन सोयाबीनवर. उद्या पाऊस आल्यावर कसा सोयाबीन फवारा करायचा आणि त्याच्यावर वाहड्यावर घरच्या मारत्यान. म्हणून शेतकऱ्याला हे अनिष्ट विष्ट काही तसं काही नसतंय. मोहळाच्या बाबतीत सांगितलं. असो, आता बरेच मध भेटते. हा उत्कृष्ट क्वालिटीचा मध आहे. ह्या मधामध्ये फार चविष्ट आणि रुचकर मध आहे. ते ॲडव्हर्टाईज करणाऱ्याला गपकनी विचारावा, तुला कधी मोहळ होलिता येतं का? 2 माश्या डब्बीत न्यावा आणि त्याच्या गालाला डसायला लावा. गाडग्यासारखं थुत्तर होईल त्याचं, मोठ्या रान्नासारखं ठोत्तर. नंतर गोड गोड मध्ये होलीला का असा. तुला होलिता येतं का? नुसतं ॲडव्हर्टाईज करतो सुंबळ्या. विठाला 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 कसं आलं माहिती का महाराज? युग सांभाळायचे. एखाद्या गरीब शेतकऱ्यानं असा काळी सगट जर मवळाचा कांदा आणला ना, काळी सगट मवळाचा कांदा रोडवर घेऊन उभं राहिला ना, तर त्याला 50,000 लाखाच्या गाडी चालला म्हणतो, देतो का 5 रुपयाला? इतकी भिकारी यावं लागती. त्यानं काळी सगट, लिंबाची काडी आहे, लिंबाच्या झाडाला बसलेलं मोळ आहे. शेतकरी राजा आहे, गरीब आहे, 2-4 जागेवर धोतर फाटलेलं आहे. त्यानं रोडला उभं राहा, घ्या मोहळ 50 लाखाच्या गाडीतून उतरलाय खपक्या टरबुजावानी तर गालो. देता का 5 रुपयाला? 2-3 माश्या ह्या कानात कोचायला पाहिजे. हराम करा. 5 रुपयाला मागतो. त्या डबक्यातलं जितके पैसे दिले तितके देवा, मागितले तितके देवात लागत. युग सांभाळायचं आलंय हो, युग सांभाळायचं आलंय. म्हणून आपल्या बोकांडी रोग सोडेत पंढरपुरातल्या मालकानं. विठाला 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 परवाला मागच्या एकादशीला सकाळी घरी होतो. एक बाई आली घड घेऊन शाबीत. पोतड्यात झाकून ठेवलेला घडेवर का औषधाच पिकीला नाही. तिला काही म्हणता येत नव्हतं, केमिकल. आमच्या पोरायच्या माईल म्हणलं की 2-3 डझन खेळ. हे ते इतकुलेच येतं. मी म्हणलं इतकुलेच येतं, पण ते ओरिजिनल पिकिलेले येतं, त्या केमिकलमध्ये नाही. तर घेतले. पुढे एक बाई होती. काय आणले ह्या? लवंगा. तिच्या नवऱ्याला 72,000 पगार होती. काय आणल्या मावशी? लवंगा. तिचा नवरा 71,000ची महिन्याला पेत होता. आणि ती म्हणली लवंगा. मी म्हणलं बाई असू दिन बारीक केळी, पण चांगल्या येतात, चांगल्या तिच्या शेतातल्या येतात. हे आपल्याला सवय लागली.
हो, ज्यानं ओरिजिनल पिकिलं त्याच्याकडून नाही. मग चांद पाशाच्या गाड्यावर मस्त घेता, पैसे देऊ देऊ पिना पाडू पाडू देते ते तुमचा. त्याची घेऊ नका असं म्हणत नाही, पण आपल्याला एक असा एक असं गंडल आलंय. आपल्याला सात्विक आवडतच नाही सात्विक. चला जाऊ दे. मारुतीरायने विचारलं, अख्खी लंका जळली, तुझं घर का जळालं नाही? टप 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 डोळ्यातून पाणी आलं. आणि मारुतीरायने विचारलं, बिभीषणा, तुमचं घर मी जाळू शकलो नाही आणि का जळालं नाही असं विचारल्याबरोबर तुम्ही रडता, याच्याबद्दल माझा शब्द वापस घेतो. तर काय सांगितलं माहिती आहे मारुतीरायने? मारुतीराय म्हणले, बिभीषण म्हणले, मारुतीराय ऐका ऐका ऐका, घर माझं जळालं का नाही याच्यामुळे रडत नाही, मी रडतोय याच्या करता. घर माझं जळालं नाही, तुम्ही ज्याचे पाय धरायला लावले त्याचंच नाव घेत होतो. तुका म्हणे अग्नी झाला से शीतळ, प्रतापे सबळ नामाची. तुका म्हणे अग्नी झाला से शीतळ आणि प्रतापे सबळ नामाची. देहूतले मालक सांगतात, नामाच्या ताकदीने अग्नी शीतळ झाला, नामाच्या ताकदीने अग्नी शीतळ झाला. एक याच्यातच एक मुद्दा सांगतो. एक शांडिल्य नावाची स्त्री आहे. शांडिल्य नावाची स्त्री. अख्खं गाव पेटलंय महाराज, अख्खं गाव पेटलंय. नामात किती ताकद आहे. अख्खं गाव पेटलं. गाव पेटल्याच्या नंतर माणसं जवळ आले, वेगात आले. सांगितलं, आई साहेब आम्ही मरतो. कोणी मरत नाही बसा म्हणले मुकाट्याने. इथं बोंबलू नका. माझ्या भाषेत सांगायला, तिच्या भाषेत ती म्हणली, आरडू नका, ओरडू नका, कन्मा करू नका, गर्दा करू नका, तिची भाषा. पण अशा कोमल भाषेत कोण ऐकत आहे? चांगल्या घनानं नीट होत नाही. ते सोनाराचा हातोडा किती असतो, त्यानं काय होणार आहे? दाढ तर नाही पडायची, खपके लागतो. बोंबलू नका म्हणले, शांत बसा, नाही जळू देत. लोक म्हणले, अग्नी जवळ आला आणि कसं हो? बाईसाहेब आतमध्ये गेल्या आणि देवघरात पाण्याचा तांब्या होता, तो तांब्या काढला आणि माणसं सगळे आतमध्ये घेतले आणि माणसाच्या बाहेरून पाणी असं नारळाच्या पानानं शिपडलं. अग्नी तिथं आला की शांत झाला. काय ताकद आहे! जीवनभर भजन करणाऱ्या संत घरी आल्याच्या नंतर त्यांची पाद्यपूजा केली. ज्या साधू महात्म्याने आयुष्यभर देवाचं भजन केलं का, नामाचं चिंतन केलं का, त्या नामधारकाचे पाय धुतले होते आणि त्या नामधारकाच्या पायाचं चरणतीर्थ होतं. मग नामधारकाच्या पायाचं चरणतीर्थ टाकल्याच्या नंतर अग्नी शांत होतो. एक अख्खी लंका जळाली. अग्नी शंकराच्या शेपटीला आहे. मारुतीराय 11 रुद्र आहेत आणि ते मारुतीराय बिभीषणाचं घर जाळू शकले नाही. प्रतापे सबळ नामाची. अग लगी लंका में हलचल मचाई, विभीषण की कुटिया कैसे बचाई रे, कैसे बचाई. एकट्या विभीषणाचं घर राहिलं. विभीषण मारुतीरायला सांगतात, पवन सुद्धा ज्या मालकाचे मला पाय धरायला लावले त्या रामप्रभूचं मी भजन या घरात करीत बसलो होतो, म्हणून अग्नी माझं घर जाळू शकत नाही. ही रामनामाची ताकद. म्हणून आळंदीतले मालक पवार बाप्पा राम कृष्ण नामे
करा आपुलिया आपुलिया करा आपुलिया ही रामनामातली ताकद आहे. नारद नावाचा 6व्या क्रमांकाचे संन्याशी, फार अधिकारी संन्याशी. महाराज या संन्याशानं जीवनभर भजन केलं. 1 रुपया जर कोणी दिला तर खिसात नव्हता, जवळ हातच लावला नाही. नारदाच्या एका इतिहासामध्ये वैकुंठवासी भागवतातलं फार मोठं रत्न डोंगरोजी महाराज म्हणायचे. नारदाचे 4 श्लोक आहेत, त्याच्यातल्या एका श्लोकाच्या अर्ध्या मतीत अर्थात एक वेळ स्वप्नी जयाच्या अर्थ जोडेन माते व्याभिचाराचे कोढे. नारदांनी सांगितलं जर स्वप्नात माझ्या पैसा आला असेल तर आई व्याभिचारी. असा संन्याशी, असा ब्रह्मचारी. महाराष्ट्राच्या मातीमध्ये आज एका ब्रह्मचार्याचं फार मोठं काम आहे तळशे बाबा. त्या ब्रह्मचार्याचं नाव आहे नामनिष्ठ गौ उपासक संजयजी महाराज पाचपोर. फार मोठं नाव, फार मोठं नाव. गोड कार्य, गोड कार्य. त्या व्यक्तीचा आदर्श घ्यावा. इतकं गोड काम पाचपोर बाबांचं, फार मोठं. आता फक्त एका संतांचं मंदिर राहिले चोख भरायचं. फार प्रयत्नवाद आहे त्या व्यक्तीचा. 4.5 कोटीचा शासनाला निधी दिला, पण ते प्रशासन मधलं जुळू देत नाही चोख भरायचं मेहुणा राजाचं मंदिर. चला, नारदावून विषय निघला म्हणून त्यांचं नाव आठवलं. शिवाय ते ब्रह्मचारी आहेत म्हणून आठवलं. नारदाने एके दिवशी अधिवेशन सभा भरवली. आता आपल्या लोकांचं चालू आहे ना, ढवळ्या लोक कपड्यावाल्यांचं नागपूरला चालू आहे. मला वाटतं हिवाळी, पावसाळी आणि उन्हाळी असतं ना डॉक्टर? 2दाच असतं का? हिवाळी, उन्हाळी, पावसाळी नसतं का? पावसाळी आणि हिवाळीचं असतंय. म्हणजे त्याला बी गरम होतं उन्हाळ्यात, त्याच्यामुळं मग ते पण करीत नाहीत. मला वाटलं 3 ऋतूत असावा. आपल्याला काही कळतच नाही राजकारण. आपल्याला गंध लागला पंढरपुरातल्या मालकाचा, हे कशाला हिचकायचं आता. जसं त्यांचं अधिवेशन, असं एक अधिवेशन भरवलं तळशे बाबा नारदांनी. त्या अधिवेशनात ब्रह्मदेव आहेत, काशीतले मालक आहेत, पंढरपुरातले मालक आहेत. काय काम, काय नाही म्हणले. अहोरात्र भजन करतोय. आता 80ला 3 दिवसाचा सप्ताह चालू आहे, मला 3 दिवस तिथं थांबायचंय. तळशेबुवांचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे, त्यानिमित्त मला तिथं थांबायचंय. ब्रह्मदेव म्हणले थांबा ना. पंढरपुरातले मालक म्हणले थांबा ना. काशीतले मालक तळशेबुवा म्हणले थांबा ना. ते म्हणले थांबू काय, कीर्तन ऐकूस तर उभं राहतो, कीर्तन संपलं की पाय चलत येत, पाय थांबत नाही. धराम मृत्यू लोका भयाधिष्ठिताम नारदो सर्वस्थितायाम स्थापम निशा भयो जायते मधुअरण्यास्तदेव ज. मधु नावाच्या अरण्याशिवाय नारदाला कुठं थांबता येत नाही गोलुबुवा. मुक्काम कुठत नाही, कुठत नाही, कुठत नाही. करा ना माझ्यासाठी काहीतरी. ब्रह्मदेव म्हणले आपल्या डोक्याच्या पलीकडचा विषय आपण करू शकत नाही. भगवान शिवजीला सांगितलं तुम्ही करा. ते म्हणले आमच्या नालायक सासऱ्यानं तुम्हाला शाप दिलाय.
शंकराला नाव ठेवणारा सासरा कसं म्हणता येईल? शिवजीला नाव ठेवलं दक्षाने, शिवजीला. हे मी नाही म्हणले, त्याच्यात फरक पडत नाही. आणि पंढरपुरातले मालक म्हणले जिथं शिवजी हात टेकतात त्या शिवजीला मी डोक्यावर घेतले. पंढरपुरातल्या मालकानं शिवजीला कुठं घेतले? डोक्यावर. तुम्ही महापूजा करा, लक्षात येईल तुमच्या. मग मी शिवजीच्या पुढे कसा जाईल? नारदानं सांगितलं ती गाय ना आतवरी केली, काय करू आपण? नारदाला एक महात्मा भेटले, त्या महात्म्याचं नाव सांगत नाही, घरी गेल्यावर पहा मोबाईल तुम्हाला खपके आहेत भितडासारखे. बघा ना ते इतकुसत पोरग ईद भर तरी कसं गुंगलं मोबाईल मध्ये पाहते. मला धोत्रावर असल्यामुळे वरी घ्यावं वाटलं. या संप्रदायात धोत्राला लय किंमत आहे. विठाला विठाला त्या महात्म्यानं सांगितलं देवर्षी तुम्हाला जर एका जागेवर थांबा वाटत असेल तर आमचं एक काम करा, भजन करा. ते म्हणलं काय डोकं खराब झालं काय महाराजाचं? भजनच करायलो मी दिवसभर, रात्रंदिवस भजन करायलो ना. त्या महाराजानं सांगितलं नारदा राग येऊ देऊ नका तुम्हाला, तुम्ही जे भजन करता ते भजन करता, पण आम्ही सांगतो त्या नामाचं करा ना, आम्ही सांगतो तिथं करा. ज्या त्या कालात ज्या त्या गोष्टीला, ज्या त्या स्थानाला, ज्या त्या कालात ज्या त्या स्थितीला किंमत असते. आता संक्रांतीच्या वेळेला बायका याला जातात गंगासागरला. त्रियादिष्टितम आपांपतीने रहो कपिलाश्रमा सर्वस्थितम देहोती सुती शिवयोजायो दर्शयामी सौभाग्यम प्रपटलोलटः आर्जितो कामिनी सर्वस्थितां प्रविशतो मकरो संग्रास्थितिदा यज्जायते करिष्यते. हे हा मकर संक्रांतीच्या तत्वनिहाय आदिव्रत पर्वावर देहूतीचे पुत्र महामुनी कपिल, 4 ब्रह्मवेत्यापैकी एक, सांख्य नावाचं शास्त्र ज्या कपिलानं केलं, अशा कपिलाचं दर्शन त्या पर्वणीला पौष मासामध्ये झालं की मालकाला आयुष्य वाढतंय. असं सौभाग्य प्रदायिनीं ललाट प्रपटले हरिद्रादि कुमकुमम सर्वास्थिता हे 27 वर्षापूर्वी करीत होतो. आता करीत नाही, पण त्यावेळेस फक्त डाटा झालेला आहे म्हणून ते पाठेन माझ्या असे मंत्र म्हणत असतात. इकडे यायचं असाच, ते तीळ तांदूळ घ्या, सीताचा वंशा जमजम वान द्या, असं बाकी बऱ्याच गोष्टी असते त्यांच्याकडे. जाऊ द्या आता, कशाला ते ताण घ्यायचा, आपल्या वेळे तिकडे येऊ. म्हणून त्यावेळेला तिथं महत्व आहे. तीर्थे काळे देती दान. प्रत्येक तीर्थ प्रत्येक वेळेला तुमच्यावर प्रसन्न नाही, त्याच्यासाठी नियमावली आहे. आणि प्रत्येक कालात नामाला किंमत वेगळी आहे. त्रेता द्वापार युगात राधाकृष्ण नावाला किंमत होती. आता राधाकृष्ण म्हटल्याच्या नंतर पुण्य लागत नाही असं नाही, पण तितकं नाही. राधा राणी विटेवरच्या मालकाच्या मांडीवर द्वापार युगात बसल्या म्हणून विटेवरच्या मालकिनीला राग आला आणि मालकीन रुसलीन खाली आल्या. एका महात्म्यानं सांगितलं प्रभू मोठ्या माणसाला 2 पावलं मागं पुढं सरकावं लागतंय, तुम्ही आईसाहेबाकडे पुन्हा जा. पुन्हा विटेवरचे मालक वैकुंठातनं खाली आले, तुमच्या रुक्मिणी आईसाहेबाकडे आले, सांत्वन केलं, त्यांना प्रसन्न केलं. पण आईसाहेबाचा चेहरा अप्रसन्न होता. भगवंताने विचारलं रुक्मिणी मी तुझ्याकडे आलो, मी राधेकडे जाणार नाही, आता तू अप्रसन्न का? ऐका ना म्हणले, तुम्ही खाली आलात आता तिच्याकडे जाणार नाहीत, पण सगळे लोक तिचंच नाव घेतात ना, राधाकृष्ण राधाकृष्ण. म्हणले आता तसं म्हणणार नाहीत, आता विठोबा रुक्माई म्हणतील. आता काय म्हणतील? आता विठोबा रुक्माई म्हणतील. किंमत आता ती आहे. म्हणजे राधाईच्या नावाला द्वापार युगात किंमत, कलियुगामध्ये विठोबा रुक्माई नावाच्या नावाला किंमत. बघा नारायण नामाच्या साधनेनं 23 लोकायला स्वर्ग मिळाला, मोक्ष भेटला 23 लोकायला. त्याच्यापैकी एकाचं नाव सांगतो, आजामेळ. अनाथाच्या नाथे घातला विमानी. ब्रह्मांडाच्या मालकानं नारायण नामने अजामेळ भूदेव शततायाम वैकुंठादी अधिपत्यायाम यती पुष्पाकारूढ हो सुंदो उपसुंदो भयस्थिता. पुष्पक नावाच्या विमानामध्ये आजामेळ बसले, नारायण नामाच्या साधनेने तिथं नेलं. बघा नामनेन वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय य सर्वास्तितं प्रलादो जगदानंद कंदपतयोदयो. ओम नमो भगवते वासुदेवाय या नामाच्या साधनेनं प्रल्हादासाठी जगाच्या मालकानं अवतार धरावा, ही नामाची किंमत. पण त्या साधूनं नारदाला सांगितलं,
हे सगळे नावं जपल्याच्या नंतर तुमचा शाप जात नाही. तुमच्या शापातून जर तुम्हाला मुक्त व्हायचं असेल, दक्ष नावाच्या राजानं तुम्हाला शाप दिलाय, या शापातून मुक्त व्हायचं असेल तर रामकृष्ण नामाचं भजन करावं लागेल आणि त्याच्यासाठी जागा शोधावं लागेल. बद्रिकाश्रम नावाचा आश्रम. मग बद्रिकाश्रमामध्ये विटेवरचा मालक बाण भातुडं घेऊन उभा आहे. ती देवभूमी आहे, तिथं तुम्ही जा. एक जणानं मला विचारलं, महाराज पंढरपूर इतकं श्रेष्ठ, मग ते का म्हणले नाही? कारण मी नव्हतो कडे म्हणलं. मी असतो तर त्या महाराजाला म्हणलं असतं बद्रिका आश्रमला न पाठवता पंढरपूरला पाठवा, असं मी म्हणलं असतं त्यांना. पण आता ते का म्हणले नाही त्याच्यासाठी मी शोध घेईन, नंतर तुला सांगतो. विठाला विठाला मग बद्रिका आश्रमाच्या ठिकाणी ज्या वेळेला पोचले त्यावेळेला रामकृष्ण नामाचा जप सुरू झाला. गोळीचा एका डोसमध्ये थोडासा गुण यावा डॉक्टर. एक डोस घेतल्याच्या नंतर 4-5 तासाच्या नंतर जर 2-3% गुण आला तर दुसरा डोस घेतल्याच्या नंतर 10% गुण येत असतो. म्हणून तर डॉक्टर चिठ्ठीवर येतात, अजून 3 दिवसाला परत या. नाही अंगाव घेऊ नका, मी तुमच्याकरता शर्ट आणलं नाही. मग रेडीमेड कपड्याचं दुकान आहे, तुम्हाला ते बसलं फेसोफेस. म्हणून तळसे बाबा नारदानं विचार केला, मी ज्या नामाचा जप करतोय मला गुण आलाय का? आज संध्याकाळी कळलं. नारदानं बरोबर अस्तमाना दिनकर सूर्यनारायण अस्ताला चालले. भास्करो तेजोनिधी भयो जाती अमृती लोकश तत्रा जाती भयो सर्वानां परलोकाम गमनस्ततेयम. दुसऱ्या देशात जायचंय आता सूर्यनारायणाला. मग त्यावेळेला नारदानं विणा खाली ठेवला, चिपळी खाली ठेवली आणि शांत मांडी घालून बसले. आता आपल्याला ओढीत इतका पाय बघावं. पहिल्याच दिवशी त्या नामाचा प्रताप कळाला आणि नारदानी बद्रिका आश्रमला भजन न करता मुक्काम केला. 3 दिवसाची साधना संपली, कायमचा शाप संपला. तळशे बाबा नारदाचा कायमचा शाप संपला, कायमचा. आणि नारद कुठेही मुक्काम करू लागले. पण गोलू महाराज, नारदाचा शाप संपण्यासाठी एकमेव ताकद होती, ती रामकृष्ण नामात ताकद. म्हणून पवार बा पुन्हा पहिलं कडवं रामकृष्ण स्वर्गात एका राजानं पाप केलं. तळशे बाबा फार मोठा राजा होता तो. आपल्याकडे मंत्र्याला 1 पद असते. फार काही जर मंत्री वरच्या लोकांच्या जवळचा असेल तर 2 पद असतात. सगळे पद एका मंत्र्याला देत नाहीत. असा पृथ्वीवर एकच मंत्री, त्याचं नाव इंद्र, त्याला 222 पद येतं. आणि 222 पद एकाच पठ्ठ्याकडे. त्याच्यातले 2 पद सांगू का? कोण्या भागात किती पाऊस पाडायचा आहे त्याच्या सहीशिवाय पडत नाही. यमाच्या फॉर्मवर भोगावती नावाच्या गंगेचं पाणी टाकून शाही केलेली असती. त्या शाहीनं इंद्रानं सही केल्याशिवाय भारतातला कुठलाच माणूस मरत नाही. बस झाले 2 काम. बस झाले. हे असे काम 222 आहेत त्याच्याकडे. असे काम 222 आहेत. आणि त्या राजानं जराशी चूक केली. त्या चुकीनं
जराशी नाही म्हणता येणार तळशे बाबा, तिथलं अन्न खराब झालं, अन्न खराब झालं. एक सांगू का तुम्हाला, 2 लोकांना पाप करायचं नाही. देशाच्या राजानं पाप करायचं नाही, मग तो ग्रामपंचायतच्या सदस्यापासून राजा असतो. ग्रामपंचायत म्हणजे भारतातली सर्वात मोठी स्वायत्त संस्था, जिचा निर्णय राष्ट्रपतीला आणि पंतप्रधानाला मान्य करावा लागतो. जगातली सर्वात मोठी स्वायत्त संस्था म्हणजे ग्रामपंचायत आहे. हो, आणि ग्रामपंचायतचा सदस्य जरी व्हायचा असेल तर त्याला राजाश्रय लागतो. यया नरा माझी राजा, तो विशेषीभूती जाण माझा. मला राजकारण कवडीचं काही कळत नाही, पण तुकोबरायच्या पायकीचे अभंग कळतात, त्याच्यात राजाश्रय सांगितला. म्हणून तर माझा 5व्या नंबरचा डॉन छत्रपती शिवाजी महाराज तुकोबरायच्या कीर्तनात पायकीचे अभंग ऐकायचे. समाजाची सेवा कशी करावं त्या राजाला विचारा, छत्रपतींना, ती तुकोबरायांनी सांगावी. 2 लोकांचं पाप झालं की देशावर संकट येत असते. एक राजसत्ता आणि तळशे बाबा एक धर्मसत्ता. हो, 2 लोकांनी पाप करायचं नाही. तुम्हाला एक सांगू का, ज्याच्या अंगावर चांगले कपडे आहेत त्यानं डुकराच्या नादी लागायचं नाही. एक जणाचा बाप सरपंच झाला आणि त्याच्या काळात रोड केला, सिमेंट रोड केला गावातला, आणि रोडच्या कडीनं नाल्या होत्या, त्या नालीतून डुक्कर उठलं आणि पुढं कालांतरानं त्याचा नातू सरपंच झाला. ते डुकराला म्हणला, तुला सांगायलो ना माया आजान रोड केलाय, ह्या रोडून बाजूला जाय. डुक्कर म्हणला जातो, पण जाऊ दिन मला. डुक्कर त्याच्या जवळून गेलं आणि मांडील शेपूट हाणून गेलं. 3 महिने धुतलं याच्या माईनं धोतर, पण धुवून गेलंच नाही. मी सांगू का तुम्हाला, चांगल्या कपड्यावर डाग पटकन दिसत असतो, म्हणून लोक ज्यांना मानतात का त्यांनी हिशोबात राहिलं पाहिजे. मोठ्या श्रद्धेने लोकांनी जर एखादा ग्रामपंचायतचा सदस्य म्हणजे राजाचे, एक प्रकारचा तो राजाचे, सोसायटीचा मेंबर असेल, तर देशाचा राष्ट्रपती पंतप्रधान काय असेल, आमदार खासदार मंत्री महामंत्री सुमंत्री काय असतील, यांना श्रद्धेनं लोकांनी वरी पाठिले, यांनी समाजाकडे आई या दृष्टीनं बघावं. एक. आणि दुसरा मुद्दा, संप्रदायातल्या लोकांवर देवांचा विश्वास आहे, म्हणून आमच्या लोकांनी आचरणाची धुरा लक्षात घेतली पाहिजे. स्वतःची बायको सोडून जगातली जी बाई दिसन तिला जर माय म्हणत असेल तर जगातला 1 नंबरचा महाराज तोच आहे. आचरणाला किंमत आहे, आचरणाला किंमत आहे. म्हणून 2 लोकांना पाप केलं की देशावर संकट येतं. राजसत्तो धर्मसत्ता यज्जा येते अनिष्टितो पापाग्रो भयव्यानम व्याधिजन्य कृतुजन्यः यत सकला सर्वहितायाम अप्रसन्नो भयस्थिता नैवम गांजा कसम लिखितम. हे का गांजा फुक्यानं लिहिलंय का काय लिहिलंय? म्हणून दोन्ही लोकांना असं समजलं पाहिजे, अहो मला गाथा पाटे मग काय हाणतू का आम्हाला? अरे गाथा पाटे त्याच्यापेक्षा तू गाथ्यासारखं वागतो किती चांगलं, हा महत्वाचा विषय. आचरणाला सर्वात मोठी किंमत आहे. काय सांगू लागलो, इंद्रानं पाप केलं. ज्या वेळेला इंद्रानं पाप केल्याच्या नंतर सर्व अन्न नाश झालं. 5 प्रकारचं अमृत होतं तिथलं खाणं सगळं खराब झालं. हे शुद्ध करण्यासाठी 124 यज्ञ केले. खरं तर 123 यज्ञ सगळ्याला करता येतात. 24वा यज्ञ करण्यासाठी मुलगी लागते. 123 यज्ञ. विशंती यद्भवा तृतीयो कालतिहा मखे शुद्धिर्भवार जायते तत्रार्पणितो भय मखेषु तत्वतःयम यत्कन्यारत्ने दातृत्वं भयस्थितान मखेषु. 124व्या क्रमांकाचा यज्ञ. हा यज्ञ करण्यासाठी अयोध्येतल्या मालकाला पोरगी उसनी घ्यावा लागली. तिचं नाव होतं शांता. अयोध्येतल्या मालकाला मानस कन्या म्हणून शिकवायला लागली. अजून 19 देवता आहेत. 19 देवता. एका महात्म्याला इतकी ताकद होती, इतकी ताकद, सूर्यनारायणाला मुठीत दाबल्या होते, चिरचिर आरडत होता सूर्य. त्याला सुद्धा मुलगी मागावं लागली दुसऱ्याची, मानस कन्या म्हणून शिकवायला लागली. हो, इथं बसलेल्यांनी कोणी दुःख मानू नका. स्वतःला जर मुलगी नसेल तर बहिणीच्या मुलीच्या लग्नात, भाचीच्या लग्नात अन्नदान करी जा. कन्यादान केल्याचं पुण्य प्राप्त होते. तो 124वा यज्ञ. 123 यज्ञ सगळ्यांना करता येतात, कोणालाही करता येतात, कोणाला करता येतात, फक्त त्याच्याकडे तत्मम पाहिजे.
पण 24व्या यज्ञासाठी यती कन्या रत्न प्रसवे भय दातृत्व हा याच्यासाठी इंद्रानं गोलू महाराज जयंतीच्या लग्नातलं पुण्य समर्पित केलं. जयंती इंद्राची कन्या होती. जयंत नावाचा पुत्र होता. शची नावाची पत्नी होती. आणि अजून गंधर्वाच्या 5 मुलींचे लग्न लावले. यक्ष गंधर्व किन्नरो चारणो विद्याधरो लोकपालो दिक्पालो चारो हासादि परमहंसा यती मंगलम कन्या दातृत्व भयतायाम. गंधर्वाच्या 5 मुलीचे लग्न लावले स्वतः इंद्राने. अमृत नाही शुद्ध झालं. 124 यज्ञ केले, काहीच नाही. तिथं नारद आलेत आणि नारदानं सांगितलं देवर्षी माझा शाप ज्या रामकृष्ण नामाने क्षमन झालाय त्या नामाचा जप करणारा वारकरी आणा. भजन फक्त खाली बर, भजन म्हणणारे वरी येत. नारद तुंबर सांब गायन करी नारद तुंबर. पक्वाद वाजणारा इंद्रवरी आहे. पक्वाद इंद्राची कला आहे. गायन करणारे गंधर्व लोकात आहेत. पण या सगळ्याला मुठीत दाबणारे वारकरी खाली आहेत. यावंच लागलं एके दिवशी इंद्राला सुद्धा, यावंच लागलं गंधर्वाला, यावं लागलं तुंबराला. नारद नित्य खाली राहिले. नारदाला हेच ठिकाण आवडलं. भजनाला किंमत आहे. माझ्या शिवजीला माहित होतं भजन गोडपणी सांभाळणारे वारकरीचे आहेत, म्हणून या संप्रदायाची स्थापना केली. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव भगवान शिवजीनं वारकरी संप्रदायाची स्थापना केली. फक्त भजन करणारे हे निष्ठावंत लोक आहेत, म्हणून शिवजीनं या संप्रदायाची स्थापना केली. असो, इंद्र ऐकायला तयार नाही. शेवटचा पुरावा, वेळ होऊन गेला ना आपला, होऊन गेला वेळ. ऐकायला तयार नाही. काय करत नव्हता इंद्र म्हणे आता जावं कुठं. तर नारदानं नाव सांगितलंय का वारकऱ्याचं. त्या वारकऱ्याचं नाव तर चोखोबार आहे. आणि वारकरी संप्रदायामध्ये बरबुर घर असणारे 2च लोक होते. 1 नंबरला नाथबाबा आणि 2 नंबरला तुकोबार आहे. 1 नंबरला नाथबाबा सकल संता माझी राजा आणि स्वामी एकनाथ माझा. आणि तुकोबारायची श्रीमंती पण फार होती. शेवटच्या टप्प्यात असो काही पण तुकोबारायची पण फार मोठी वैभवशाली अवस्था होती. बाकी सगळ्या वारकऱ्यांची परिस्थिती पाहिली, नामदेवरायची पाहिली तर केळीवरी नारळी घर चंद्रमोळी जानत शियाळी नामयाची. वारा पाणी मुसळधारा तेने मोडीले छपरा. वारा पाणी मुसळधारा तेने मोडीले छपरा. कधी कधी भयानक पाऊस आणि भयानक वारा आला त्यांची घरं मोडून जायची. अशा परिस्थित्या साध्या. चोखोबारायची अत्यंत भीषण परिस्थिती. चोखोबारायच्या घराच्या बाजूला पौळ होती. पौळीला लाकडं होते. उभे केलेल्या लाकडावर पुन्हा आडवे लाकडं होते. आणि आडव्या लाकडावर तुमच्या माझ्यासारखी भरगच्च श्रीमंत लोक चोखोबारायला ऊसाची पाचड देत नव्हती, म्हणून मेलेली जनावरं गावाच्या बाहेर न्यायची. मेलेल्या जनावराचं चामडं काढायचं, ते जनावर पुन्हा पुरून टाकायचं, ते चामडं रंगवायचं आणि ते चामडे घरावर होते. ही परिस्थिती चोखोबारायची. चोखोबारायला रस्ते झाडायचं एक काम होतं. मेलेली जनावरं बाहेर नेऊन टाकायचं एक काम होतं. तुमच्या माझ्यासारख्या श्रीमंत, मी नाही श्रीमंत पण तुम्ही मला केलंय, चला तुमच्या आमच्यासारख्या श्रीमंताच्या पोराच्या लग्नात स्वयंपाक करण्यासाठी जे सरपण लागत होते ते सरपण फोडायचं काम चोखोबारायकडे होतं. इतका सामान्य साधू. कुळानं शूद्राच्या कुळात जन्माला आलेली होती. कुळानं त्या काळात कुळाचा लय विचार केला जायचा. कोण्या जातीत जन्माला आला त्याच्यावर. आता नाही. आता चांगला किती वागतो ते सांग, जात सांगूच नको. बिन पाण्याची प्याला जात सांगायला तुझी बसायची जागा हाणायला पाहिजे. जातीला काय करायचं, निब्बर काठीना अशा माईकच्या दांड्यान बसायची जागा, मागच्या मेचकीपासून तर कमरापासून हाणायची. भडवा 2 महिने खाली बसलाच नाही पाहिजे. जात सांगतो. तुका म्हणे नाही जाती सवे काम, आणि ज्याचे मुखी नाम तोची धन्य. वैष्णव चांभार धन्य त्याची माता. चर्मकाळाच्या कुळात आहे पण वारकरी आहे, त्याच्या आईला धन्यता दिली. यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय तो आहे वेदशास्त्री. कबीर मोमीन लतीफ मुसलमान, सेना नावी जाण विष्णुदास. काय करता जातीला किंमत आहे? अद्याप नाही. चांगलं वागेल त्याला किंमत आहे, बाकी जातीला काहीच नाही, विषय नाही. वारकरी संप्रदायाने या बाबतीत दखल घेतली.
याच्यात एक सर्वात एक महत्वाचा मुद्दा सांगू का, नामाची ताकद किती मोठी होती. दुसऱ्याचं लग्न पाहिलं, एक जणाच्या डोळ्यात पाणी आलं. दुसऱ्याचं लग्न झालेलं पाहिलं आणि त्याच्या डोळ्यात पाणी आलं. 22 वर्षाचा तरुण होता, दिसायला थष्टपुष्ट, अगदा गोमटा बंदुकीच्या दसत्यासारखा. पण एक चूक होती जीवनात, तो किलिंबे होता, तो नपुसक होता. म्हणून रडू लागला. आईनं बाबाने विचारलं, का रडतो? म्हणले, आई बाबा, मला जन्म दिला, मी किती सुंदर आहे, पण मी लग्न करण्याच्या योग्यतेचं नाही. का नाही? विटेवरच्या मालकानं मला पुरुषार्थ काढून घेतला. नामाची किती मोठी ताकद. त्याचे वडील ज्याच्याकडे काम करायचे, वेगात सांगतो, त्या श्रीमंत माणूस हा निष्ठावंत वारकरी होता. जवळ आले आणि सांगितलं, बाळा काळजी करू नकोस, समाजानं तुला वाळीत टाकलं असेल, आई बाबा तुला आता कपाळ ठोकतेत, आमच्या पोटी का जन्माला आलास, पण लक्षात ठेव, तुला जर मोठं व्हायचं असेल तर माझं ऐक, तू विटेवरच्या मालकाचं भजन कर. आणि त्या श्रीमंत वारकऱ्यासोबत तो भजन करण्यासाठी गेला. तो वारकरी मरून गेला. याने विचार केला, आता काय होईल. कालांतरानं भजन करीत 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 मेला. महाराज वैकुंठाची गादी प्राप्त झाली. वरी गेल्यावर त्या वारकऱ्याला सांगितलं, देवानं माझा स्वीकार केला, खालच्याला काय माहिती आहे, आता ताण घेऊ नको, भजनाची इतकी ताकद आहे. महाराष्ट्राच्या मातीमध्ये, या पवित्र देशामध्ये वारकरी संप्रदाय फार मोठा आहे. हा संप्रदाय तुझी दखल घेईल. आई वडिलांनी नापास केलेलं पोरगं, समाजानं वाळीत टाकलेलं पोरगं, भजनाच्या ताकदीनं सगळ्या वारकऱ्यांना आपल्यात घेतले. कानोपात्रा खोदू पिंजारी तो दादू, भजन या बेदू हरीचे पायी. त्याच्यातला एक नपुसक होता. एक नपुसक वाची जा, नुसते अभंगमनी जाऊ नका. त्याच्या पाठीमागचा मतितार्थ, आपल्याकडं काकड्यात मदालासा म्हणल्या जाती, पण मदालासा कोणाची मुलगी आहे, ती पत्नी कोणाची होती, तिचा जन्म कसा झालाय, ती कधी गेलती, मग का मदालशीला अनन्यसाधारण महत्व वारकरी संप्रदाय आले, त्याच्या पाठीमागचा इतिहास बघत जा. विठाला विठाला रामकृष्ण नामाच्या भजनीनं दादू आणि खोदू नावाचा पिंदारी नपुसक होता. तो या परमार्थात आज त्याचं नाव घेतल्याशिवाय सकाळचा काकडा होत नाही, इतकी नामात ताकद आहे. चला, इंद्राने विचार केला, ज्याचं घर साधं आहे त्याच्याकडे जावं कसा. माणसाला पहिल्यापासून ज्याच्या मोठ्या माणसाकडे बघितलं की लोकांचा असा हावभाव बाबा असं चलविचल होती. कारण धर्मसिद्धांत आहे महाराज, धनवंतालागी सर्व मान्यता आहे. जे पैशाला किंमत आहे, बरं, पैशाला किंमत आहे, पैशाला किंमत आहे. तो कोणाकडे असू द्या, पैशावाल्याचा माणसाला माघारी राग येतो, पण पुढं आल्यावर मान वाकतीच. पैशावाले पाठीमागं आवडतच नसतात, पण जवळ गेल्यावर पैशावाले लागतच असतात. हा धर्मसिद्धांत. पैशाशिवाय काहीच होत नाही, काहीच होत नाही, काहीच होत नाही. म्हणून बरीच आमची लोक सुद्धा म्हणतात, पैसे का बांधून न्यायचे का. अरे बांधून नेत नसते तरी सुंबळ्या, पण मरेपर्यंत लागत असते तरी. म्हणून संन्याशाचं ब्रह्मचार्याचं असू दे रे काही बी, पण सांसारिक लोकांकडे पैसे असू द्या. तुम्ही कमवत जा पैसे, चांगल्या मार्गानं कमवत जा. कोणाच्या मुंढ्या पिळी जाऊ नका, कोणाचे बांधकोरी जाऊ नका. मधात काजू बदाम लाई जा, मधात कोंधड्याचे हरळाचे बदळण आणि बांधाच्या कडीला शेल्यावर उभं राहा. तू गुडघा मोडन रे. पैसे कमवत लागतेच, पैसे लागते. तुम्हाला एक सांगू का, ज्याच्याकडे पैसे नाहीत त्याला सोयरे सुद्धा मूळ वाट्यान पत्रिका देत नाहीत. लग्नाला कोणी पत्रिका देत नाही. पैसे आले की लागलेच त्याला गाडी पाठवून लग्नाला नेतात. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. आजही मोठ्या माणसाला पैशावाल्याला किंमतच असते. इंद्राने विचार केला, त्याला घर साध आहे, काय करावं. नारदान सांगितलं, दवाखाना झोपड्या ते, पण औषध चांगलं आहे बापू. मला येताना एक चमचा भर दिलं, ते काय कणिक चूर्ण आला नाही, तो आपण जास्त खोकला आता जास्त येऊ लागला. औषध चांगलं आहे. डॉक्टरचा बंगला किती मजले आहे त्याच्यापेक्षा औषधच किती क्वालिटीचे, ते महत्वाचा विषय. एकदा मला ताप आलती, डॉक्टरनं सुई टोचली, बोटाला रक्त काढलं, काचाला लावलं, ती मशीनमध्ये घातलं, म्हणले तुम्हाला मलेरिया झाला. अरे बापरे म्हणलं, मलेरिया. शिक्षण कमी असल्यामुळे रोग कळत नव्हता. मला वाटलं मलेरिया म्हणजे मोठा रोग असा. ते म्हणले, महाराज काय घाबरू नका, 6 इंजेक्शन आणि 35 गोळ्या असतात, पैसे रुपये नाही. अरे म्हणलं, चिखलाव पाऊस पडला. म्हणजे मला लोक संध्याकाळी देते आणि डॉक्टर घ्यायचे नाही म्हणला. याच्याहून चिखलावत पाऊस पडा, जिथं वाळायले तिथं पडत जावा. पण ज्याला लोक संध्याकाळी द्यालेत, लोक 11-12 वाजता, त्याच्याकडून डॉक्टर बी घ्यायचं नाही म्हणला. झोपा म्हणला. झोपल्याच्या नंतर इकून एक टोचलं, पण दुखलत नाही. म्हणलं, डॉक्टर साहेब इंजेक्शन दुखलं नाही, पुन्हा एक टोचानं नाही. म्हणले, सगळे घेतल्यावर रिॲक्शन येत असते. परवाला 2, त्याच्या परवाला 2 निघा. हॉस्पिटलच्या बाहेर आल्यावर कळालं इंजेक्शन का नाही दुखले, कारण ते अंगात टोचलीत नाही, धोत्राच्या कष्टातच आणले. असा डॉक्टर असल्यावर गुण कसा येईन मला सांगा बरं. कापसे साहेब तुमच्यावर घेऊ नका, तुम्हाला नाही म्हणा.
असू द्या ना कसा बी डॉक्टर, पण त्याच्या विद्वत्ता त्याची गोड असावं, त्याला आजाराचं निदान कळावा, निदान कळाल्यानंतर त्याला मात्रा कळावी रोगाची, आणि मग त्याला ती औषधाची मात्रा कळावी, ही देतावी, त्याला डॉक्टर म्हणत असते. नारदानं सांगितलं, देवर्षी ऐका इंद्र महाराज, अमरेंद्र ऐका, असू द्या साधा वारकरी, पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे, तुम्ही जा त्यांच्याकडं, तुमचं अमृत शुद्ध होईल. गेला इंद्र. तर चोखोबरा एका लिंबाच्या झाडाखाली बसलेले होते. बसून भजन, उभ्यानं भजन, बसून काय उभ्यानं भजन करायचे, नाचून कधी कधी थकले तर खाली बसायचे. हातात चिपळी होती, कोणी सोबत नव्हतं, काय नव्हतं. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, असं सुंदरसं भजन. इंद्र वरी बसले. इंद्राने विचार केला, शूद्राच्या कुळात जन्मलेला साधू आहे, धोत्र गुडघ्याच्या वरी होतं, एका धोत्राचे 2 तुकडे, भारीचं धोत्र कुठून भेटेल मला, परिस्थिती नाजूक होती. साधी सुधी बनेल निमस्ती 2-4 जाग्यावर फाटलेली होती. फेटा चुराळा झालेला फेटा होता, बांधलेला होता, हातात चिपळी, भजन करू लागले. इंद्र वरी बसला, आणि वरी बसल्यावर 2-3 मिनिटं काय बसला असेल. एक अमृताचा कलश उघडा, दुसरा उघडा, तिसरा उघडा, चौथा उघडा, एक उघडायचा राहिला. 4 कलश उघडायच्या नंतर त्याच्यातून सुगंध येत होता. इंद्र म्हणला, जमलं गडे काम. वरी गेल्याच्या नंतर 4 प्रकारचा आम्र शुद्ध, पंचायतून पियुषाय भयो, चतुरार शुद्धिरस्ततेवन, एकमा शुद्ध भयो, नाम नामने ती जायते चरणारविंदो. 4 प्रकारचं अमृत शुद्ध झालं, पण एकच झालं नाही. त्याचं कारण या स्वर्गातल्या गर्विष्ठ इंद्रानं वारकऱ्याचे पाय पडला नाही म्हणून. 124 यज्ञ केले राजो, 124 यज्ञ केले, अमृत शुद्ध नाही झालं. चोखोबारायच्या रामकृष्ण नामाने एका मिनिटात अमृत शुद्ध होते, एका मिनिटात. पण इंद्र पायात नाही पडला हो, पाय नाही पडला. किती मूर्खपणा केला इंद्रानं. एकदा काय झालं, आमच्या शेतातून असा रोड गेलेला आहे, रोड गेला, आणि रोड गेल्याच्या नंतर मग काय कोणी अर्ज द्याला काय म्हणे, हे सगळे वरचे तार तुटते, तर त्याच्यामुळे ही जी लाईट आहे का वरून न घालता अंडरग्राऊंड घालायची. बरोबर शब्द आला ना माझा, अंडरग्राऊंड म्हणजे खालूनच ना, रोडच्या खालून. पण 6 छड्याची गरज होती, 20 फुटाच्या 6 छड्या, साई दोन्ही 120 फुटाची पाईपलाईन ती. मग JCB आणली, बजेट आणलं शासनाचं, त्याच्यात एक गुत्तेदार होता, इंजिनियर होते 2-3 अधिकारी होते, हे लाईनचे 1-2 अधिकारी होते, लाईटचा एक इंजिनियर होता. मग ते JCB आणली, खड्डा खाणला, पाईप जोडले, त्याला सुलोचन लावलं, पाईप जोडले, ते पाईप झाकून टाकले, आणि झाकून टाकलं, 1 जणाची उतरली. तोपर्यंत सगळ्याची उतरली नव्हती, 1 जणाची उतरली. ज्याची उतरली त्यानं कपाळाला हात लावला. आम्ही जांभळी खालीच होतो, आम्ही जांभळी खालीच, आमचे आजोबा, आम्ही जांभळी खाली, 2.25 एकर जमीन होती आपलं, तिथंच आपण बसलो होतो पाखरं हाणीत. आमचे आजोबा म्हणले, ते काऊन डोक्याला हात लावायले. ते म्हणलं, जाऊ दे ना बाबा, काय करायचं तुम्हाला. नाही रे, मोठमोठाले साहेब येत, कोटातून ढेऱ्या बाहेर आल्या, आता असू द्या. म्हणलं काय हरकत आहे, ते टेबला खालून पैसे घेतल्याशिवाय सही करीत नाही, तर तुम्ही कशाला ताण घ्यायला चालले तिकडं. नको 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 नको. पण जुना माणूस वारकरी आमचे आजोबा, तुला काहीच कळत नाही म्हणले. बाळू म्हणलं, मला जे कळतं ते तुम्हाला कळणारच नाही ना. नाही 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 नाही, तू शांत बस. आमचे आजोबा गेले, म्हणले, काय हो साहेब, कसं काय घाम आला, तुला काय करायचं म्हणे. अरे तुरच धोत्रावाल्याला माणसं येड्यावनीच बोलत आहेत. अहो, या जीनच्या पॅन्टेवाले धोत्रावाल्या बापाला येड्यात काढते, पॅन्टी जळून जाते. 72च्या दुष्काळात धोत्रावाल्यानं मिलू खाल्ले, आंबाड्या खाल्ल्या, बरबडे खाल्ले, कण्या खाल्ल्या, भाजीचे पिळे खाल्ले, आणि पॅन्टीवाल्याला जमिनी ठुल्यात. धोत्रावाल्याचा आदर करी जा. ह्या धोत्रावाल्यानं 72च्या दुष्काळात जमिनी विकून बायकोला घेऊन गोव्याला जायला पाहिजे होतं. टक 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 पाहिल्या सुना मायाकडे, टक टक. तुम्ही सासू सासऱ्याची सेवा करी जा. छत अंगाव पडन, छत जाग्याव दपतान, जाग्याव. 1.5 एकर जमीन होती, सासून नवऱ्यासोबत खांद्याला खांदा लावला, आणि 1.5 एकरची 18 केली त्या सासून नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून. काम केलं त्या सासूनं. लोकांच्या भुरक्या कुटल्यात, दळणं निसले, बराशी खांदल्यात, तुरी सोयाबीनी कापल्यात, आणि त्या सासूला म्हातारपणी सून भाकर देत नाही. पॅरेलिस होईन तुला, पॅरेलिस. हो, सासा लय खुश झाले महाराज, लय खुश झाले, लय खुश झाले. सासाला सांगतो, लक्षात घ्या, तुम्हाला बाब्या झालाय म्हणून ती घरी आली. हा, तुम्हाला नसता बाब्या झाला तर ती कशाला घरी आली असती. मग तुमच्या पोरीचं जितकं चांगलं हो वाटतंय तितकं सुनाचं चांगलं करा. आता सुना खुश झाले. कीर्तन त्याचं नाव आहे. जो संसारात नीट वागतो का
त्याला वरी राहण्याचा अधिकार. ज्याच्या आहिकची धड नाही त्याचे परत्र पुष्य काही. ज्याला मातुड्याच्या सडकावर नीट चालता येत नाही तो चिंतामणीच्या सडकावर कुठं संडासला बसन. ते वरी नेण्याच्या लायकीच आहे का? त्याच्यामुळे इथं नीट वागता आलं पाहिजे, त्याला वरी जागा असती. आमचे आजोबा गेले म्हणले काय झालं? काय नाही म्हणले, वायर व्हायचं राहिलं, पाईप गार्ड आहे, लय सोपं काम आहे म्हणले. आम्ही रोपासाठी 20 गुंठे ऊस लावला होता. ऊस त्याला रोप म्हणत नसते, बेण्यासाठी ऊस लावला होता 20 गुंठे. आणि म्हणलं मग त्याचं काढून मग वा मोठा झाल्यावर मग 2 एकर करू. मग ते म्हणे ऊसात चला. तर ते इतकल्या सॉक्सवाले कशाचे ऊसात येते, नेमकंच भिजिलता ऊस. आणि ऊस भिजिल्यामुळं बिळात गेलं पाणी. ऊसात जे बिळं होते का त्याच्यात गेलं पाणी, आणि बिळातले पाहुणे बाहेर आले. काय नाव असतं बिळातल्या पाहुण्याचं नाव? उंदर. उंदर 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 बाहेर आले. मग आमच्या आजोबानं त्या इंजिनियरला सांगितलं, साहेब एक उंदीर धरावा लागतोय. काय बोलता म्हणे, एवढ्याला विद्वत्ता कमील्यात आम्हाला जमन, उंदिराला काय वायर वावता येते? अहो धरू लागा म्हणे. सगळे इंजिनियर इतकाले भरले, 3-3 बाऱ्या भरले, ते त्या चिखलात पडले ना. शेवटी आमच्या आजोबा आखड्यावर गेले आणि एक टोपला आणलं. उंदीर दिसल्याबरोबर असा झाकला, खालून हात घातला आणि मग उंदीर धरला. मारला नाही, त्याच्या पायाला सुतळीचा तोडा बांधला आणि उंदीर पायपास सोडून दिला. 9-10 तोडे बांधले. तिकून उंदीर निघला. उंदराच्या पायाची सुतळी सोडून जा म्हणलं गबऱ्या. उंदराला सोडून दिलं आणि त्या दोरीला वायर बांधलं आणि इकडे ओवलं. तो इंजिन म्हणून बापू, बाबा तुम्ही किती शिकलेले, सही करावर ते म्हणलं लावा शाही. बाबा अंगुठं देणार आता, अंगुठं देणार. इतके धोत्रावाले चतुर आहेत. लय जीनच्या पॅन्टवाले गिडीवाणी करू नका. उलटे धोत्रावाल्यानं जमिनी टिकिल्या आणि हे बायकोच्या फॅरन लवलीसाठी कापसाची डेले इकायलेत. हे का लय शहाणे आहेत काही. टकटक दिसायलेत 5-6 जण, टक 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 असे टकटक दिसायलेत. हा नुसते कडक कपडे घालिता मायबापानं कमिलेल्या प्रॉपर्टीवर. साखरेच्या पोत्यातले मुंगळे कुठले? टक 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 टक. उभे राहा तुम्ही. त्या लाईटाच्या पलीकडून 4 जणी नवऱ्याला शिव्या देणार आहेत बघा महाराज. माग पाहूत नका, माग कोण मंत्री येणार नाही. तुम्ही उभे राहा, 4 जणी उभे राहा, उभे राहा, उभे राहा. मालकाला शिव्या देतात होय. आणि महाराज आल्यावर त्याला काजू टाकून दूध करीती आणि नवऱ्याला शिवी देती. हा तू दूध महाराजानं, तू केलेलं दूध महाराजानं पेल्यावर महाराजाची गाडी उलतन, पालथा होईन तो महाराज. महाराजाला काजू टाकून दूध देते, नवऱ्याला म्हणते चहा केला आणि सकाळीच. हो ही बाई ज्या भागात आहे त्या भागात पाऊस कमी पडतो. हो मालकाची सेवा करी जा. सगळ्यात मोठा देव येतो. संक्रांतीच्या दिवशी इशिक गाडगे घेते जमजम, ऊसाच्या धिलप्यान, वाळकण पाळकण चट. एकच दिवशी मालकाची सेवा आयुष्यभर करायची माझ्या माईनं. तुम्हाला याच्याकरता सांगतोय, याच्याकरता सांगतोय. तुमच्यातली एक माऊली ती वरी बसलेली आहे. तुमच्यातली एक माऊली ती वरी बसलेली आहे. त्या माऊलीच्या पोटी या देशातला 5व्या क्रमांकाचा राजा जन्माला आलाय. या रयतेच्या राजाला, छत्रपती शिवाजी महाराजाला 9 महिने पोटात ठेवणारी तुमच्यातली एक माऊली आहे. माझ्या ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय, चोखोबाराय, नाथबाबा, सावता महाराज, सेना महाराज, रविदास महाराज, कबीर महाराज, मीराबाई, जनाबाई, मुक्ताबाई, सकुबाई, या वारकऱ्यांना 9 महिने पोटात ठेवणाऱ्या तुम्ही आहात. ज्या घरी कुलस्त्रिया, राज्य, राणी व संपत्ती, फार मोठी ताकद आहे. या देशाची जडवड संपत्ती काय असेल तर बाबा त्या देशाची स्त्री आहे. म्हणून एक लक्षात ठेवा, संस्काराची ज्योत तुमच्या हातात आहे, कर्तव्याची निष्ठेची ज्योत तुमच्या हातात आहे. तुम्ही अंधश्रद्धा डोक्यावर घेऊ नका. लवंगावर म्हणले मंगळवार धरला, लवंगाव. आणि काय करते लवंगाव मंगळवार धरून? मी मंगळवारी एकच लवंग खाते, एकच लवंग, एकच लवंग, एकच लवंग. हो आणि दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा घोरपडी शिजितात. कोण सांगितले तुम्हाला असले उपास करायचे? काय घरी जाऊ नका. अंधश्रद्धा. एकादशी शिवाय आणि सोमवाराशिवाय दुसरे उपास धरायचे नाही. शास्त्र आहे त्याच्या पाठीमागे. 29 उपास सांगितले. आपल्या बायका व्यसनी नाहीत तळशे बाबा. आपल्या महाराष्ट्रातल्या बायका व्यसनी नाहीत, पण पुरुषापेक्षा जास्त आजारी पडतात. याचं एकमेव कारण आहे ज्ञानोबाराय, तुकोबारायच्या व्यतिरिक्त उपास धरतात. माझे ज्ञानोबाराय, तुकोबाराय सांगते तेच देव मानायचे.
आणि ज्ञानोबर आहे तुकोबर आहे सांगते तेच उपास धरायचे, जर तुम्ही या संप्रदायात असाल तर. हो, अन्यथा दुसरे करायचे नाही. काय पाप लागायचे ते बाळ्याला लागू द्या, जळू द्या, बाळ्या हुरफाळू द्या. चांगलं काय गाव नका करू. कारण सांगू तुम्हाला माझ्या माईंनो, बाप किती जरी हुशार असेल तर जास्त लेकराला वेळ देऊ शकते तडशे बाबा माय. लेकराला जास्त वेळ देऊ शकते माय. म्हणून संस्काराची ताकद तुमच्यात आहे माझ्या माईंनो, तुमच्यात ताकद आहे. म्हणून तुम्ही अनाठाई बाकीचा वेळ घालू जाऊ नका. देवाच्या तोंडाला पेढा लाव, येडा घालताना मंदिराच्या मागून भितडाला लाव, असं नका करी जाऊ. कोण सांगत तुम्हाला असं येड्यावानी? अशानं किती चित्र काम होते बरं बाई. हां, नका करी जाऊ. इथं बसलेल्या बायानं दुसऱ्याच्या सुनाला शिकी जाऊ नका वाईट. हो, दुसऱ्याच्या सुनाला शिकी ती मायाचे तुरा काय दिसत होती ग बाई. ते सासून तो पिना पाडा बाई, त्या जीवाचा पत्रा केला चतुरे, निगलीन चतुरी वाहिली. हो, किती बी कीर्तन ऐकणं दोर के तुला कवडीचं पुण्य नाही. दुसऱ्याच्या सुनाला शिकिती होई तू. नका करी जाऊ, नका करी जाऊ, पाया पडतो तुमच्या. असो महाराज ते गेले ना इंजिनियर. आमच्या आजोबाला रामराम घातला नाही. मी आमच्या आजोबाला दटिलं. कसं झालं पहा बरं. हा, एवढं मोठं काम वरिष्ठ अधिकारी त्याच्या नोकऱ्या घातल्या असत्या, पण तुम्ही वायर वाहून दिलं, तुम्हाला रामराम घातला का? थांब न म्हणले बाळ्या, निघू दिन त्याला इथून. ते इंजिनियर गाडीत बसले, गाडी फुरफुर वाजली की म्हाताऱ्यानं वायर उपसून घेतली. काय डोकं असेल, कल्पना करा. माझ्या चोखोबरायची काय कीर्ती असेल. 124 यज्ञ करून जर आमरस शुद्ध होत नाही, आणि माझ्या चोखोबरायच्या नामानं लगेच आमरस शुद्ध होते. इंद्राला याची दखल वाटू नये. पुन्हा नारदान खाली पाठीला इंद्र, आणि मग इंद्र चोखोबरायच्या पाया पडतो. त्याला 5 प्रकारचं आमरस शुद्ध झालं. रामकृष्ण नामाचा जपाच्या ताकदीनं स्वर्गातलं आमरस शुद्ध होते. ही रामकृष्ण नामातली ताकद आहे. म्हणून पुन्हा एकदा रामकृष्ण नामे हे